गहू तर भिजवून ठेवलेले आहे मी. तर मला काही माहिती नाही, यांनी जसं जसं सांगले तसं तसं केली मी. तर आता हे जे गहू आहे ना, ते 3 दिवसाला याचं पाणी चेंज करावं लागते म्हणते. कुरडईचे जे गहू आहे ना, 3 दिवसाला पाणी चेंज करून घेत असते. तर चला मग आपण आता 3 दिवसानंतर हे पाणी चेंज करून घेऊया. आणि तर चला मग आता प्रिशाला जेवू घालते आणि तिला झोपवायचं सुद्धा आहे. चॅनल. तर कशा आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सर्वजण छान मस्त आणि मजेत असाल. तर बघा, आता सर्व कामं वगैरे आवरून झालेले आहे माझे. आणि मला ना भरपूर दिवसाचं कुरडईचे गहू आहे ते ओलू घालायचे होते. तर हे सर्व ना कुरडईचे गहू वगैरे ओलू घालायसाठी मी गहू काढून ठेवले, तुम्हाला दिसत असेल मागे. तर कुरडई वगैरे मला काही करता येत नाही, यांना करता येते. तर त्यांच्याकडून मी शिकून घेणार आहे. त्यांनीच बोलले की भिजू घाल, तर आता मी भिजू घालणार आहे. आणि मला माहिती नव्हतं बघा, माहिती नव्हतं म्हणून मी ना हे जे कटोरा आहे ना, तर हे जे आहे ना याच्यामध्येच घेतली होती. पण मग म्हटलं एकदा ह्यांना कॉल करावं आणि विचारून घेतली आणि दाखवली सुद्धा. तर ह्यांनी बोलले की याच्यामध्ये काहीच होणार नाही. आपला जे दळण वगैरे आपण दळून आणतो ना, तो डब्बा असते ना त्याच्यामध्ये भिजू घाल. तर आता मला एक दळणाचा असा डब्बा असते बघा, ते स्टीलचा, ते मोठावाला बघावं लागणार आहे. वरती आहे, दाखवते तुम्हाला, वरती आहे, पण तिथे ना माझं काही हात पुरत नाही. मग आता एखादी जे खालचं आहे त्याच्यातलंच थोडंसं करून घेणार आहे मी. तर चला मग थोडंसं साफ करते. गहू साफच आहे, पण थोडंसं बघून घेते, म्हणजे आपल्या मनातील शंका निघून जाण्यासाठी. तर चला मग हे गहू ओलू घालते मी आणि तुम्हाला दाखवते सुद्धा, तुम्ही बघा. तर हा जो डब्बा आहे ना, तो मी धुवायला टाकला होता. 900 खूप त्यांच्या मनानंच येतात, त्याच्यामुळे मग मी सतत घासून घेते. त्या कधी कधी 5 वाजता येतात, मग गहू भिजायला वेळ होते, त्याच्यामुळे आता घासून घेते. तर ह्याच्यामध्ये थोडंसं पीठ वगैरे लागलेलं आहे, तर ते थोडंसं फिलू देण्यासाठी ओलच करून ठेवते, नंतर मग हे करते. तर इथे ना हा वाला डब्बा आहे ना, तो धुवून घेतलेला आहे मी. तर याच्यामध्ये गहू टाकायच्या आधी थोडंसं मी हे जे गहू आहे ना ते गाळणीने गाळून घेते आणि मग नंतर याच्यामध्ये ओलू घालते. तर मी गाळणी घेऊन येते. तर ह्याच्याने ना थोडेसे गहू गाळून घेऊया, म्हणजे काही कचरा वगैरे. हे काय आहे ते, तर मी अंदाजे घेतले. यांनी बोलले की 2 ते 3 किलो घे, आणि म्हणून मी इथे 2 ते 3 किलो घेतले. मी तर म्हटलं की आधी 1 किलोची करून बघते, पण ह्यांनी बोलले की करायचं असेल तर 2-3 किलोचं करू, नाही तर नाही करू. मला तरी येत पण नाही, त्यांना येते, कारण की त्यांची मम्मी वगैरे करायची ना, तरी म्हणजे ह्यांनीच हेल्प वगैरे करायचे, त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे. तर इथे ना मला ही चाळणी नको आहे, दुसरी तर ह्या ज्या चाळण्या आहे ना, माझ्या सासूच्या वेळेसच्या आहे. कमीत कमी 15 ते 20 वर्ष झालं असेल. अजून पण छान आहे. जेव्हा यांनी नाशिकला राहायचे ना तेव्हाच आहे. बघा, पहिल्याचं जे आहे ते खूप छान राहते ना, म्हणजे जे वस्तू वगैरे असेल ते.
काही नाही, फक्त थोडंसं गागरा असं सांगताय, कारण की हे थोडे जे गहू आहे ना, म्हणजे खालचं जे कट्टा असते ना त्याच्यात खालचे होते म्हणून. तर दाखवते तुम्हाला. हे बघा, हे छोटे छोटे गहू आहे ना ते निघाले आणि थोडंसं जे धूळ असतो ते सुद्धा निघालेलं आहे. तर बघा, ह्या ज्या 2 चाळण्या आहे ना, ही तर अशी वाटते की आत्ताच घेतली, पण सिरियसली याला ना 15 ते 20 वर्ष झालेले आहे, कारण की ह्या सगळ्या ना माझ्या सासूच्या हातच्या आहे म्हणून. आणि खूप छान आहे, जसं की वस्तूची क्वालिटी वगैरे. आणि आधीच्या वस्तू वगैरे आहे ना त्या खूप छानच राहायच्या ना, सर्वच वस्तू वगैरे, म्हणून ते जास्त वेळेस टिकायचे. आधीचे माणसंसुद्धा बघा जास्त वेळ टिकत होते, आत्ताचे तर नाही टिकत तेवढं. एवढे गहू घेतले, आता याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ. तर मला जसं जसं सांगलं तसं तसं मी करत आहे. तर हे भांडे मी बाहेर नेऊन ठेवले मावशी. मामा अभी कल भूल जा रहा है. अरे उसको स्कूल जाना है बेटा. अरे उसको स्कूल जाना है, उसकी टीचर रट्टा देगी उसको, वो स्कूल नहीं गया तो. आमच्या प्रिशा मामा भूल जा रहा है ते बोली, तो प्रिशा को मामा यही चाहिए. तर चला मी हे भिजवते आणि नंतर दाखवते तुम्हाला. तर इथे बघा फ्रेंड्स, मी ना तुम्हाला दाखवते जवळून हे गहू भिजवले ते. तर इथे बघा असं भिजवू घातलेलं आहे छान गहू. तर आता हे जे पाणी आहे ना 3 दिवस चेंज करत राहावं लागते म्हणते. गहू तर भिजवून ठेवलेले आहे मी. तर मला काही माहिती नाही, यांनी जसं जसं सांगले तसं तसं केली मी. तर आता हे जे गहू आहे ना ते 3 दिवसाला याचं पाणी चेंज करावं लागते म्हणते. कुरडईचे जे गहू आहे ना 3 दिवसाला पाणी चेंज करून घेत असते. तर चला मग आपण आता 3 दिवसानंतर हे पाणी चेंज करून घेऊया. आणि तर चला मग आता प्रिशाला जेवू घालते आणि तिला झोपवायचं सुद्धा आहे. भेटते तुम्हाला समोर. ऑडिओ जंगल.